मी सुनील जानजी महाजन, शेतकरी अकोलखेडा। मी आज चापा हरभरा घेऊन ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे। या ठिकाणी 11 वाजता चहा पाण्याचा जो कार्यक्रम केला, अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम झाला। यापुढे आमदार साहेबांना एक विनंती करतो की पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना जेवणाचे करावं त्यांनी, त्याबाबत त्यांना विनंती करतोय। मोफत चहाचं कुपन वाटप झालं, या संदर्भात काय आपले प्रतिक्रिया? नाव आणि नाव सांगा आपलं नाव। दादा, मला एक कुपन मिळाल्याबद्दल आनंद आहे आणि शेतकऱ्यांची सोय होते इथे। शेतातून ज्या वेळेस आपण येतो, इथे थंड पाणी मिळत आहे। सभापतींनी केलं, आमदार साहेबांनी केलं आहे। म्हणजे हे आता आजपासून जे आपल्याला मोफत चहा मिळणार आहे त्याबद्दल आपल्याला आनंद आहे। बिलकुल बिलकुल। काय वाटतं? चांगलं केलं। कुठून आले? गडता। काय आणलेलं आहे विक्रीसाठी? हरभरा आणलाय। मी माझ्याकडून आलो आहे, हरभरा आणलाय। पण मिळाल्याबद्दल खूप छान आहे, एकदम सुविधा भारी इथं मार्केटमध्ये, एकदम लाईनची व्यवस्था, एकदम सुविधा उपलब्ध आहे। काय वाटतं बाबा? आणि एकदम व्यवस्था केलेली आहे, भाव चांगला भेटून राहिला। एरोड पासून गाड्या येत आहे, सगळं आपल्याला अभिदान तूर आणलेली आहे। म्हणजे आता आपल्याला थंड पाणी, चहा वगैरे सगळं येत आहे। ओके। कुठून आले दादा? मी मंगळूर, ठाकरे कंपनी। मार्केटमध्ये जे शेतकरी माल विक्रीसाठी येत आहे त्यांच्यासाठी आपण मोफत चहा कुपन वाटप केलं, काय या संकल्पना? चोपड्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सन्माननीय अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाने आणि ताई साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही असा एक चोपडा तालुक्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एक उपक्रम राबवत आहोत की जेणेकरून आमच्या कष्टकरी शेतकरी चोपडा बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी अहोरात्र कष्ट करून चोपडा बाजार समितीमध्ये आणत असतो। आणि तो आणत असताना आम्ही त्यांच्यासाठी एक निवासासाठी एक जागा केली, 2 आरो प्लांट लावले, तसंच त्यांना एक उठण्या बसण्यासाठी जागाही उपलब्ध करून दिली। आणि येणारा शेतकरी 25-25, 30-30 किलोमीटर, 40-40 किलोमीटरवरनं लांब येत असतो, तर त्याला एक चहा पानाची छोटीशी व्यवस्था या बाजार समितीकडनं व्हावी। आमच्या कष्टकऱ्याची बाजार समिती आहे, त्याला काहीतरी देणे लागती बाजार समिती, म्हणून आमच्या संचालक मंडळाच्या निर्णयाने आम्ही एक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्याला एक टोकन दिलं जाईल। त्या टोकनच्या सहाय्याने ड्रायव्हर आणि मालक अशांना दोघांना एक चहा पाण्याची व्यवस्था म्हणून छोटीशी व्यवस्था या बाजार समितीकडनं आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। दररोज जे शेतकरी येतील त्यांना आपण कुपन दिलं जाणार आहे? हो, चोपड्या तालुक्याच्या बाजार समितीमध्ये 2 वेळेस लिलाव होतात। सकाळच्या सत्रात जेवढी ट्रॅक्टर, जेवढी वाहनं बैलगाडी येत असतील त्या बैलगाडीवाल्यांना एक टोकन दिलं जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांना एक टोकन दिल्यानंतर त्यांना चहा पाण्याची व्यवस्था मार्केट कमिटी केली जाईल। तसंच दुसऱ्या सत्रात 4 वाजेला लिलाव होतात, त्या 4 वाजेलाही टोकन दिले जातील आणि त्यांना चहा पाण्याची व्यवस्था होईल। आमच्या पुढील संकल्प जो आहे तो नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आम्ही पुढे या शेतकरी बांधवांसाठी करणार आहोत। अण्णासाहेबांचं असंच मार्गदर्शन आणि ताई साहेबांचे आशीर्वाद या बाजार समितीची आहे, म्हणून आमचे संचालक मंडळ कार्यरत आहात। आम्ही केव्हाही शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध राहू अशी आमच्या संपूर्ण संचालक मंडळाचा ध्यास आहे।